कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण कृष्ण जय राम 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 कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरि राम जय जय राम रूप पाहतालोचनी 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे
आगर सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम लक्ष लावो नियंतरी कृष्ण पहाती नर नारी लक्ष लावो नियंतरी कृष्ण पाहती नर नारी लक्ष लावो नियंतरी कृष्ण पहाती नर नारी लक्ष लावो नियंतरी कृष्ण पाहती नर नारी लावण्य जागरो हरी लावण्य जागरो हरी परमानंदो परमानंदो छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे लावण्य सागरो हरी लावण्य सागरो हरी परमानंदो परमानंदो चंदे वेणु वाजे त्रिभुवनी धनु गाजे चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी धनु गाजे होता वेळ मन माझे होता वेळ मन माझे भेटावया भेटावया छंद छंद वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे वेळ मन माझे होता वेळ मन माझे भेटावया भेटावया चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी धनु गाजे चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी धनु गाजे ब्रह्मविद्येचा ब्रह्मविद्येचा पुतळा
गाई राखी तो गोवळा विद्येचा पुतळा गाई राखी तो गोवळा श्रुती नेण वेद्यालीळा श्रुती नेण वेद्यालीळा वेदासनकादिका वेदासनकादिका छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे वेदासनकादिका वेदासनकादिका चंदे चंदे वेणुवादे त्रिभुवने गनो गाजे चंदे चंदे वेणुवादे त्रिभुवने गनो गाजे भूतग्रामीचा परेशो तापत्रयाचा करीनाशो तापत्रयाचा करीनाशो आडधरुनी गोपवेशो आडधरुनी गोपवेशो वत्स राखे छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे गोपावेशो आळधरोनी गोपावेशो वत्सराके चंदे चंदे वेणो वाजे त्रिभुवने धनु गाजे चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवने धनु गाजे रास क्रीडा वृंदावनी खेळे इंदुवदन मेळे क्रीडा वृंदावनी खेळे इंदुवदन मेळे उद्धरी यदुकुळे उद्धरी यदुकुळे कुळदीपके छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे कुलदीपने चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी धनु गाजे चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी धनु गाजे उतावीळ मन माझे उतावीळ मन माझे भेटावया छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे उतावीळ मन माझे उतावीळ मन माझे भेटावया चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी धनु गाजे चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी धनु गाजे निवृत्तीदासाचा दातारो बाप रखुमा देवी वरो दासाचा दातारो बाप रखुमा देवी वरो भक्ता देतो अभया करो भक्ता देतो अभया करो क्षणा क्षणा
क्षणा क्षणा माझी छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे छंदे छंदे वेणो वाजे त्रिभुवनी घनो गाजे चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी घनो गाजे चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी घनो गाजे उतावीळ मन माझे उतावीळ मन माझे बेटावया बेटावया चंदा चंदे वेणु वाजे त्रिभुवनी गाजे चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी घनो गाजे उतावीळ मन माझे उतावीळ मन माझे बेटावया बेटावया चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी घनो गाजे चंदे चंदे वेणु वाजे त्रिभुवनी घनो गाजे विठोबार घुमाई 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 चला चारही प्रहरातील गायनाचार्य मंडळी चला लक्ष लावूनी अंतरी लक्ष लावूनी अंतरी लक्ष लावूनी अंतरी लक्ष लावूनी अंतरी कृष्ण पाहती नर नारे कृष्ण पाहती नर नारे कृष्ण पाहती नर नारे कृष्ण पाहती नर नारी लावण्य सागरो हरे लावण्य सागरो हरे लावण्य सागरो हरे लावण्य सागरो हरे परमानंद परमानंद छंद छंदे वेणुवाजे छंद छंदे वेणुवाजे छंद छंदे वेणुवाजे परमानंद परमानंद छंदे छंदे वेणुवाजे छंदे छंदे वेणुवाजे
चंदे चंदे वेणुवादे लक्ष लावून अंतरी लक्ष लावून अंतरी लक्ष लावून अंतरी लक्ष लावून अंतरी कृष्ण पाहते नर नारी नर नारी कृष्ण पाहते नर नारी नर नारी कृष्ण पाहते नर नारी कृष्ण पाहते नर नारी लावण्य सागरो हरी लावण्य सागरो हरी लावण्य सागरु हरि लावण्य सागरु हरि परमानंद 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 हा छंदे छंदे वेणुवाजे छंदे छंदे वेणुवाजे छंदे छंदे वेणुवाजे वेणुवाजे परमानंद परमानंद मन माझे उतावीळ मन
माझे उतावीळ मन उतावीळ मन उतावीळ मन माझे भेटावया उतावीळ मनमा उतावीळ मनमा उतावीळ मन माझे उतावीळ मन माझे बेटावया उतावीळ मन उतावीळ मन माझे भेटावया उतावीळ उतावीळ मन माझे भेटावया भेटावया उतावीळ मन उतावीळ मन माझे उतावीळ मन माझे उतावीळ मन माझे उतावीळ मन माझे भेटावया 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 उतावीळ मन माझे भेटावया छंद चंदे वेणुवा चंदे वेणुवा चंदे वेणुवा भगवान की लक्ष लावून अंतरी कृष्ण पाहते नरनारी लावण्य सागर हरी परमानंद
छंदे छंदे विणू वाजे त्रिभुवनी गणू गाजे होता वेळ मन माझे भेटावया. ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखीतो गोवळा श्रुती नेणवे त्या लिळा वेदा सनकादिका. भूतग्रामीचा परेशु तापत्रयाचा करे नाशो आड धरोनी गोपवेशु वत्से राखे. रास क्रीडा वृंदावनी खेळे इंदू वदन मेळे उद्धरी यदु कुळे कुळ दीपके. छंदे छंदे वेणू वाजे त्रिभुवनी गणू गाजे उता विळ मन माझे भेटावया. निवृत्ती दासाचा दातारू बाप रखुमादेवी वरु भक्ता देतो अभय करू क्षण क्षणा माझी. छंदे छंदे वेणू वाजे त्रिभुवनी गणू गाजे उता वेळ मन माझे भेटावया. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. पांडुरंग गुरु प्रथम नमन. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया. दुसरे चरण संताजिया. दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजन सांद्री लांबदाभम जगन्हित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलम चिंतयामी. थोडं गेन वाढवा. बेस आणि गेन वाढतो. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजन सांदिलांबुदाभम जगन्हित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलम चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ध्यानमूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं स्वराले स्थितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजो. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायण गिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहं. विठाला 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 विठाला. लक्ष लावोनी अंतरी कृष्ण पाहती नरनारी लावण्य सागरो हरी परमानंदो. छंदे छंदे वेणू वाजे त्रिभुवनी गणू गाजे उताविड मन माझे भेटावया. सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने
सप्ताहाचा असणारा काल्याचा प्रसंग 173वा हा सप्ताह आहे. सद्गुरू योगराज गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाला प्रारंभ केलेला आहे. आज तागायत सप्ताह चालू आहेत. अशा या कोरोनाच्या महामारीच्या कालावधीमध्ये सुद्धा आपला सप्ताह बंद झाला नाही. नाहीतर फार मोठ्या अडचणी होत्या. पंढरीची वारी बंद झाली, यावर्षी पैठणची वारी बंद झाली, अनेक कार्यक्रम बंद झाले. पण आपण सर्वांनी नियमाचं पालन केलं म्हणून हे शक्य झालं. नाहीतर प्रशासन त्यांना भीती अशी होती की सप्ताहाला लाखो लोक येतात, न जाणे लोक आले आणि कंट्रोल नाही झाले तर. परंतु सर्व समाजाने समजून घेतलं, जाणून घेतलं आणि कोणीही दुराग्रह केला नाही, आग्रह केला नाही. नाही बेटामध्ये येत आहेत, सप्ताहामध्ये येतात तर आपल्या घरी गावी आपापल्या गावात भजनं केली भजनी मंडळांनी. लोकही गावात थांबले आणि चॅनल्सच्या माध्यमातून घरामध्ये टी व्हीवर आपल्याला कार्यक्रम पाहता आला. अजूनही कार्यक्रम चालू आहे. हा साधना चॅनलवर सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये आणि आपल्याला कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताहाचं एक यूट्यूब चॅनल आपण सुरू केलं. त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बरेच काही तरुण मोबाईलवरून हा कार्यक्रम पाहतायत, ऐकतायत, आनंद घेत आहेत. कारण आज सध्या अशी परिस्थिती आहे, कोरोनाच्या या संक्रमणाच्यामुळं एकत्रित येणं फार अवघड आहे. आणि म्हणून त्याकरता शेवटी डिजिटल पद्धतीचा वापर करणं, सोशल मीडियाचा वापर करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण घरी आनंद घेत आहोत. लाखो लोक आनंद घेत आहेत, फक्त इथं न येता आपापल्या घरी घेत आहेत. 7 दिवस सप्ताह सुंदर पार पडला. आपण सर्वांनी भजनी मंडळ, गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराज मंडळी सर्वांनी कष्ट घेतले. कारण 6 तास उभं राहावं लागतं 24 तासामध्ये. 6 तास उभं राहून भजन. कोणी बाळ्याचे टाळकरी आणले असते तर राहिले असते का एवढे उभे? आणि जरी राहिले असते तर इमानदारीने एवढे गाले असते गायले असते का? पण अंतःकरणामध्ये एक प्रेम आहे, श्रद्धा आहे. मोठी परंपरा आहे. गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली आपली फार मोठी परंपरा आहे. या परंपरेवर आपली श्रद्धा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संहितेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती. श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं, श्रद्धावानाला शांती प्राप्त होते, समाधान मिळतं. यात कष्ट जरी असले तरी त्या कष्टातही समाधान आहे. 2 माणसं उपवासी होते. एक अन्ना वाचून तळमळत होता, अन्न करीत होता. दुसराही उपवासी होता, पण एक रडत होता आणि दुसरा मात्र हसत होता. उपवासी दोघ आहेत. एक का रडतोय? अन्न मिळत नाही म्हणून रडतोय. दुसरा का हसतोय? व्रत म्हणून त्यांनी उपवास केलेला आहे. काही लोक केवळ पाणी पिऊन राहतात, तर निर्जला एकादशी करतात ना काही लोक, पाणी सुद्धा पित नाही. मग त्या दिवशी पाणी सुद्धा पिलं नाही, किंवा काही लोक फलाहार सुद्धा करत नाही, केवळ पाणी पिऊन राहतात. काही फलाहार करतात. पण एक निर्जला एकादशी होती, पाणी सुद्धा तो पिला नाही, परंतु त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं, त्याला त्या उपवासामध्ये आनंद मिळत होता. दुसरा उपवासी आहे, तो रडतोय, काय खायला मिळत नाही म्हणून रडतोय. उपवासी दोघं आहेत, पण एकाला दुःख होतं, एकाला आनंद होतोय. जेव्हा श्रद्धेने, निष्ठेने, स्वइच्छेने आपण कार्य करतो, तर त्यामध्ये दुःखात सुद्धा सुख वाटत असतं. किंवा दुःखाला दुःख देण्याचं सामर्थ्यच राहत नाही.
परमात्म्याच्या भजनाच्या सुखापुढं हे दुःख लोपतं बरं का. या सगळ्या गोष्टी आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहेत. एक मनुष्य रस्त्याने चालला होता, पायवाटेने जंगलातून. ज्वारीची पेरणी त्या शेतात केलेली होती आणि ज्वारीची ती शेती, त्या ज्वारीमधून एक पायवाट होती. त्या ज्वारीचा जो मालक होता, तो जमिनीचा मालक, त्याचा मुलगा कुठेतरी मोठ्या शहरामध्ये राहत होता, खूप श्रीमंत माणूस होता. पण त्या मुलाला काय लहर आली, पाखरं हाकायची. तो गोपणी घेऊन आला शेतात आणि ते पाखरं हाकू लागला. एक दगड याच्या पाठीतच बसला, रस्त्याने चालला होता. याला कोणी माझ्या पाठीत दगड मारला त्याचा बेत पाहतो म्हटले. दगड कुठे, पाठीमागं वळून पाहिलं तर तो दगड नव्हता, तो सोन्याचा गोळा होता. सोन्याचा गोळा पाहिल्याबरोबर पाठीच्या वेदनाच गेल्या. त्याला वाटलं आणखी एखादा दगड बसला तर बरं होईल. कुणीतरी दगड मारला ही भावना जोपर्यंत होती तोपर्यंत दुःख होतं, परंतु हा दगड नसून हा सोन्याचा गोळा आहे हे कळल्याबरोबर वेदना कुठे गेल्या. त्याला एवढा आनंद झाला, त्या आनंदापुढे या सर्व वेदना लोपल्या. तसं भगवंताच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या भजनामध्ये जो आनंद आहे त्या आनंदामध्ये सगळे दुःख लोपतात. दुःखामध्ये दुःख देण्याचं सामर्थ्यच राहत नाही आणि म्हणून त्यामध्ये एक आनंद मिळतो. म्हणून परमार्थामध्ये, भजनामध्ये मिळणारा जो आनंद आहे हा विश्वामध्ये कुठल्याही वस्तू पदार्थामध्ये कधीही मिळू शकत नाही. आणि अशा प्रकारच्या आनंदाचा उपभोग घेणारे आपण सर्व वारकरी आहोत. असो 7 दिवस सप्ताह अतिशय सुंदर पार पडलेला आहेत. आपण सर्वांनीच कष्ट घेतलेले आहे. ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांना सर्वांना धन्यवाद. काळ्याचा प्रसंग आहेत. मौलिक ज्ञानेश्वर महाराजांची गवळण आहेत. पारायण राहिले का? काही ओव्या राहिलेल्या आहेत. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, जीत माझे जीवरले पायी कपन. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मत द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तुया होता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोल जिजे अर्णव पियुषाचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतिही लोकी, भजी जोकादी पुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजे. एत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ऐसी युगी परी कळी आणि महाराष्ट्र मंडळी, श्री गोदावरीच्या कुली दक्षिणलिंगी, त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेत जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे. एत यदुवंश विलासो, जो सकळ कळा निवासो, न्यायाते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्र. तेत महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते, केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. एवं भारताच्या गावी भीष्मनाम प्रसिद्ध परवी, श्रीकृष्णार्जुनवे बरवी गोठी जे केली. जे उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेविजे जे. ते गीतेचा कलशो, संपूर्ण हा अष्टादशो,
म्हणे निवृत्तिदासो ज्ञानदेव पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरी लेखको दादा. संत एकनाथ महाराजांच्या शुद्धीकरणाच्या नंतरच्या ओव्या. श्री शके 1506 तारणनाम संवत्सरी एका जनार्दनी अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्धबद्ध तो शोधून या एवंविध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्टी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामासाठी संपूर्ण जाहली. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेणी अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली. इति श्री ज्ञानदेव विरचितायां समाप्तः. भावार्थ दीपिका अष्टदशोऽध्यायः समाप्तः. सुरुवात करावं लागेल ना. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तिदास अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेत वर्ण वपुन निर्दोष मिरवत असेन स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव जेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तीची मणी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. कुंडली गौरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. विठाला 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 विठ्ठला 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 अखंड हरिनाम सप्ताह वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार काल्याच्या कीर्तनाने सांगता होते. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं बालचरित्र गायलं जातं. कारण बाललीलेमध्ये जो आनंद आहे तो इतरमध्ये नाही. बालपण गेल्यानंतर मग काय पुढचं जीवन सर्व उपभोगीत आहात, पण बालचरित्रामध्ये आनंद आहे. ते भगवंताचं बालचरित्र आहे. कारण गोकुळ ही प्रेमभूमी आहे. गोकुळात प्रेम आहेत. मथुरा द्वारका ही ऐश्वर्यभूमी आहेत. गोकुळचा आनंद काही वेगळा आहे. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. कोणी गुढ्या उभारू लागलं, कोणी तोरणं लावू लागलं, कोणी कथा करू लागलं, कोणी गीत गाऊ लागलं. हा आनंद आहे. त्या परमेश्वराच्या दर्शनामध्ये समाधान आहेत. म्हणून त्या गोपिका गाऱ्हाण्याचं निमित्त करतात. निमित्त गाऱ्हाण्याचं आहे, पण त्या निमित्ताने भगवंताचं दर्शन व्हावं ही अपेक्षा आहे. भरिला उलंडोनी रीता करी घट मिस पानियाचे गोविंदा देत. भरलेला घट रीता करून का जात होत्या?
काय निमित्त आहे? पाण्याचं आहे. पाण्याचं निमित्त करून त्या भगवंताचं दर्शन आहे. निमित्त कुठले असो, त्या परमात्म्याच्या चिंतनात असावं, परमात्म्याच्या दर्शनामध्ये असावा. त्या परमात्म्याचं दर्शन, काय समाधान आहे त्या दर्शनामध्ये. कारण तो परमात्मा लावण्याचा सागर आहे. लावण्य म्हणजे काय? लावण्य म्हणजे सुंदरता. सुंदर अनेक पदार्थ असतात, सर्वच सुंदर पदार्थ चित्ताला आकर्षित करतात असं नाही. चित्ताला आकर्षण घेणारं सौंदर्य म्हणजे लावण्य. चंद्राला लावण्य आहेत. चंद्राकडे पाहावं वाटतं, सूर्याकडे आपण पाहू शकत नाही, पण चंद्राच्या दर्शनामध्ये समाधान आहे, चंद्राच्या प्रकाशामध्ये आनंद वाटतो. पण चंद्र लावण्यवान जरी असेल तरी चंद्राला कलंक आहे, त्याला काळे डाग आहेत ना. स्वर्गातल्या अप्सऱ्या लावण्यवती जरी असतील तरी त्या ठिकाणी भक्तिप्रेम नाही आहेत, तिथं फक्त भोग आहेत आणि भोगामध्ये रोग आहेत. पण परमात्म्याचं लावण्य यापासून वेगळं आहे. तो परमात्मा लावण्याचा सागर आहे. त्याला एकदा पाहिल्यानंतर सतत पाहावं वाटतं. डोळे भरून या पाहिन तुझे मुख हे चिमज सुख दे देवा. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती ही मज विश्रांती दे देवा. कान भरून त्या परमात्म्याला श्रवण करायचं आहे, डोळे भरून त्या परमात्म्याला पाहायचं आहे, दुसरं काही पाहण्याची इच्छा होऊ नये. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे बाई. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती म्हणजेच गोपी आहे. गोपी इंद्रियही भक्तिरसं पिबती स गोपी. गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिणे, इंद्रियाद्वारे रसपान करते भक्तिरसाचं पान. असा असणारा तो एक परमात्मा, आणि त्या परमात्म्याला अंतर्दृष्टी करून अंतरंगात त्या गोपी पाहत आहेत. गोपी गोपाळ सर्व लक्षपूर्वक लक्ष लावून पाहत आहेत. पाहणं वेगळं, बऱ्याच गोष्टी आपण पाहतो, लक्षपूर्वक पाहतो असं काही नाही आहे. लक्षपूर्वक पाहणं महत्वाचं आहे, कारण लक्ष त्या ठिकाणी असावं. लक्ष तिसं नसेल तर पाहूनही न पाहिल्यासारखं असतं. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे जेव्हा त्या पदार्थांपर्यंत जाते तेव्हाच आपण तो पदार्थ पाहू शकतो, अन्यथा डोळ्यासमोर जरी तो पदार्थ असेल तर आपण पाहत नाही, तो पाहिल्यामध्ये जमा होत नाही. आणि म्हणून लक्षपूर्वक लक्ष अंतरंग करून आणि त्या परमात्म्याला त्या गोपी पाहतायत. काय दिसतंय त्यांना? तो परमात्मा लावण्याचा सागर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा.
शशी कळा लोपली रवी शशी कळा लोपली कस्तुरी मळवट चंदनाची ओटी कस्तुरी मळवट चंदनाची ओटी शशी कळा लोपलिया रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी कस्तुरी मळवट चंदनाची ओटी राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली चंद्र सूर्याचं तेज पिक पळावं चंद्राहुनी शीतळ रवी होनी सोज्वळ चंद्राचा प्रकाश शीतल आहे पण चंद्राची शीतलता त्या परमात्म्याच्या शीतलतेपुढे कमी पडते सूर्य तेजपुंज आहेत परंतु सूर्याचं तेजही त्या परमात्म्यापुढे कमी पडतं असा असणारा परमात्मा आणि तो चित्ताला आकर्षण घेतो असं चित्ताचं आकर्षण करणारं जे लावण्य ज्या परमात्म्याचं आहेत महाराज तेने मज केवळ वेधिले वेधिले केवळ वेधिले वेधिले वेध कैचा मज लावेल बाई वेध कैचा मज लागला बाई मज केवळ वेदियले वेदियले देने मज केवळ वेदियले वेदियले वेद
कैसा माग लागला बाई वेद कैसा लागला बाई अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू गगनाहुनी मृदू 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 हे रूपे विण आनंद देखील बाई वेद कैसा माझ लागला बाई वेद कैसा माझ लागला बाई वेद कैसा माझ लागला बाई वेद कैसा लागला बाई त्या परमात्म्याच्या दर्शनामध्ये आस्वाद आहे. तो आस्वाद जिभेने घ्यायचा नाही, तो नेत्रेंद्रियाने घ्यायचा आहे. आणि त्या आस्वादापुढे अमृत पिकं पडतं. अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू गगनाहुनी मृदू रूपे विना आनंद देखील बाई अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू आणि रूपे विना आनंद रूप नसतानाही आणि तो दिसतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. रूपे विना आनंद देखील ओ बाई. कसा आहे तो? लावण्याचा सागर आहेत आणि परम असा आनंद देणारा आहेत असं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. प्रथम चरणामध्ये लक्षरावणी अंतरे लक्षरावणी अंतरे लक्षरावणी अंतरे कृष्ण पाती नर नारे कृष्ण पाती नर नारे कृष्ण कृष्ण पाती नर नारी लवण्य सागरू हारे लवण्य सागरू हारे लवण्य सागरू हारी लवण्य सागरू हारी परमानंद 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 झंडे झंडे वाजते झंडे झंडे वाजते परमानंद 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 झंडे झंडे वाजते झंडे झंडे लक्ष लावून अंतरी कृष्ण पाहते नरनारी लावण्य सागरो हरी परमानंद. लक्ष लावून अंतरी अंतरंग वृत्ती करून त्या परमात्म्याला पाहायचं आहे. कसा आहे तो? लावण्य सागरो हरी. हे त्याचं रूप माधुर्य आहे. आणि तो जो वेणू वाजवतो त्या वेणूमध्ये असणारं स्वर माधुर्य आहे. आणि तो परमात्मा जेव्हा वेणू वाजवतो, वाजवणारा एकच आहेत, वेणूही एकच आहेत, परंतु ऐकायला येताना तो अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला येतो बरं का. श्रीमद भागवतामध्ये वेणुगीतातील वेणू आणि रासलीलेतील वेणू दोन प्रकारच्या वेणूचं वर्णन आढळतं. वेणुगीतातील वेणू सर्व जगाला
मोहित करणारा आहे आणि रासलेले वेणू फक्त अधिकारी गोपिकांकरिता आहे. दोन्ही वेणूमध्ये हा फरक आहे. भगवान परमात्मा जेव्हा वेणू वाजवतात आणि त्या वेणूचा स्वर ज्यांच्या ज्यांच्या कानावर जातो, जळ अचेतन सर्व पदार्थांवर परिणाम करणारा हा वेणू आहेत महाराज. वरहापीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकार विभ्रदवासः कनककपिशं वैजयन्तीं जमाला रन्ध्रान् वेणुरधर सुधया पुरयङ्गोपवृन्दे वृन्दारण्यो स्वपदरमण प्राविशद्गीतकीर्ति वरहापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं विप्रदवास कनककपिशं वैजयन्तीं जमाला. रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवरवपू, कानामध्ये कन्नेराची फुले, गळ्यामध्ये वैजयंती, माळ्यात हातात बासरी आहेत. रंध्रान वेणुरधर सुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणा प्राविशद्गीतकीर्ति वृन्दारण्यं स्वपदरमणा प्राविशद्गीतकीर्ति. संपूर्ण वृंदावन ज्या वेणूच्या सुराने, वेणूच्या गुंजारावाने दणानून गेलेला आहे. मेघ सुद्धा मंद मंद गर्जना करतात. अक्षणवता फलविदम न परम विदामः. वेणुगीत बघा, श्रीमद भागवताच्या दशम स्कंदाच्या 21व्या अध्यायामध्ये वेणुगीत आहे. गोविंद वेणु मनु मत्त मैर नृत्यम. गोविंद वेणु मनु हा परमात्म्याचा मनरूपी वेणू आहेत. ज्या वेणूचा स्वर ऐकल्याबरोबर मत्त मैर नृत्यम, मोर सुद्धा नृत्य करतात महाराज. रंध्रान वेणुरधर सुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदर्मणं प्राविशद्गीतकीर्ति. तुझ्या मुलेची ध्वनी अकल्पित पडली गाणी, विव्हळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले. अरे साबरिया कैसे वाजवली मुरारी. अरे साबरिया कैसे वाजवली मुरारी. अरे सावळिया कैसी वाजवली मुरारी. अरे सावळिया कैसी वाजवली मुरारी. तुझ्या मुरारीचा ध्वनी अकल्पित पडला कानी. ध्वनी अकल्पित पडला कानी. झाले अंतकरणी, मी घर धंदा विसरले. आहारे साबरिया कैसे वाजवली मुरारी. आहारे साबरिया कैसे वाजवली मुरारी. अरे सावळिया कैसी वाजवली मुरारी. अरे सावळिया मुरली नव्हे केवळ बाण, तेणे माझा हरिला प्राण. संसार केला दाना दिन, येऊन हृदयी संचर. वेणूचा स्वर कानावर गेल्याबरोबर सर्व विसरलेत न हो. काय त्या वेणूचं सामर्थ्य. सुरदास महाराज वर्णन करतात न,
बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग के मुरारी। शिव समाधि भूल गए ऋषि मुनि की नारी, समाधि भूल गए ऋषि मुनि की नारी, शिव समाधि भूल गए ऋषि मुनि की नारी, समाधि भूल गए ऋषि मुनि की नारी। वेद पढ़त ब्रह्म भूले भूले ब्रह्मचारी, वेद पढ़त ब्रह्म भूले भूले ब्रह्मचारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी। रंभा समताल चुकी भूली नृत्यकारी, समताल चुकी भूली नृत्यकारी, रंभा समताल चुकी भूले नृत्यकारी, समताल चुकी भूली नृत्यकारी। यमुना जल उलटी बहो शोभा आज भारी, यमुना जल उलटी भयो शोभा आज भारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी। रंभा समताल चुकी भूली नृत्यकारी, यमुना जल उलटी बह्यो शोभा आज भारी, यमुना उलटी व्हायला लागली, यमुना जल स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होय, शेष कुर्म वराह चकित राहे, बाळा स्तनदेव विसरले माय, माता आपल्या बाळाला स्तनपान करवताना विसरतात. रंभेच्या कानावर स्वर गेल्यावर रंभा सम ताल चुकी, रंभेला समही कळेना आणि तालही कळेना, यमुना उलटी व्हायला लागली. शिव समाधि भूल गए ऋषि मुनि की नारी, वेद पढ़त ब्रह्मा भूले भूले ब्रह्मचारी, ब्रह्मदेवाच्या हातातील वेद गळून पडले. भगवान शिवाने समाधी सोडून दिली, कारण समाधी सुखाच्याही पलीकडे या वेणूच्या स्वराचा आनंद आहे. यमुनेवर परिणाम झाला. संपूर्ण विश्वावर परिणाम झाला. वृंदावन बंसी बजे तीन लोक प्यारी, ग्वाल बाल मगन भये व्रज की सबनारी. सुंदर श्याम मोहनी मूरत नटवर वपुधारी, सुंदर श्याम मोहनी मूरत नटवर वपुधारी, सूर के प्रभु मदन मोहन चरण न बलिहारी. बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, कसा आहे तो परमात्मा. सुंदर श्याम मोहनी मूरत नटवर वपुधारी, नटवर वपुधारी, सुंदर श्याम मोहनी मूरत, मनाला मोहित करणारी ती मूर्ती आहे, ही सुंदरता आहेत. सुरदास महाराज वर्णन करतात, सूर के प्रभु मदन मोहन चरण न गलिहारी, सूर के प्रभु मदन मोहन चरण न बलिहारी. मदन मोहन, मदनालाही मोहित करणार आहे तो. येत सनकाधिक वेळेस पिसे झाले, सनकाधिकांना वेड लागावं, शुकाधिकांना वेड लागावं. हा वेणू आहेत. या वेणूचा स्वर जेव्हा गोवर्धनावरून
गोवर्धनाला आदळला तेव्हा गोवर्धनातून झरे व्हायला लागले, झरे. एक गोपी म्हणली, अगं सखी झरे नाही आहेत, त्या गोवर्धनाचे आनंद अश्रू आहेत. एक भक्त म्हणला, लोक म्हणतात पाषाणाला पाझर फुटत नसतो, पण पाझर हा पाषाणातूनच येत असतो, डोंगरातूनच येत असतो. त्या वेणूच्या स्वराने तिथेही पाषाणाला पाझर फुटला आणि त्या गोवर्धन पर्वतातून त्या धारा व्हायला लागल्या, गायीच्या स्तनातून धारा व्हायला लागल्या. आणि त्या धारांचा प्रवाह यमुनेत प्रवाहित झाला. यमुनेच्या 2 धारा दिसू लागल्या, कारण यमुनेच्या पाण्याचा रंग काळा दिसतो, म्हणून यमुनेचं रंग नावच आहे कालिंदी. कालिंदीची काळी धार आणि त्यामध्ये शुभ्र धार, या दोघांचा संयोग जेव्हा त्या यमुनेमध्ये झाला, जणू काळा कृष्ण आणि गोरी राधा दोघांचा संगम त्या यमुनेमध्ये दिसतोय. वृक्षलता वेली, या वृंदावनामध्ये असणारे वृक्ष सुद्धा भाग्यवान आहेत. प्रत्यक्ष परमात्म्याचं सान्निध्य ज्यांना लाभत आहेत. अनेक वर्ष तपस्या करून मोठे मोठे अनेक ऋषी मुनी, कोणी वृक्ष, कोणी वेली, कोणी गवत त्या वृंदावनामध्ये बनवून राहत आहेत. कारण ते ब्रज आहेत. ब्रज म्हणजे ब्रह्मरज, प्रत्यक्ष ब्रह्म जिथं विचरण करतं असं असणारं ब्रज. आणि त्या ब्रजामध्ये असणाऱ्या या गोपिका आहे, त्या गोपींचं भाग्य आहे. अशा प्रकारे त्या मुरलीचं माधुर्य. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, श्रीवत्सलांचन हृदय विलासना, दीनदया घन रे माधवा, दीनदया घन रे माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. मनाला हरण करणारी ही मुरली आहे. सुरनर किन्नर नारद तोंबर, सुरनर किन्नर नारद तोंबर, गाती निरंतर रे माधवा, गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. हाय वेणुगीतातील वेणू. दुसरा रास लिलेतील वेणू. शरद पौर्णिमेची निर्मल रात्र, चंद्राचा शीतल प्रकाश, कुमिनीचा सुगंध, भ्रमराचा गुंजार व यमुनेचा कलर व मंद मंद वाऱ्याच्या झुडका आणि त्यामध्ये असणारा वेणूचा मधुर स्वर. रात्रीच्या वेळेला जेव्हा भगवान परमात्मा वेणू वाजवतात आणि त्या वेणूचा स्वर जेव्हा गोपींच्या कानावर येतो, रात्रीची वेळ असते. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो, नंदाचा बाळ हिने केला नवलावू, नंदाचा बाळ हिने केला नवलावू, नंदाचा बाळ हिने केला नवलावू, नंदाचा बाळ हिने केला नवलावू. चला बाई चला चला. कोणी सारवीत असताना शेणाने भरलेला हात आहे तसाच घेऊन निघाल्या, कोणी बाळांना स्तनपान करताना निघाल्या. चला चला
चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला नवला, नंदाचा बाळ येणे केला नवला, नंदाचा बाळ येणे केला नवला, नंदाचा बाळ येणे केला नवला. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचो हिचा, बहुतची जाचो. 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 देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचो, देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी न हो. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला नवला, नंदाचा बाळ येणे केला नवला, नंदाचा बाळ याने केला नवला, नंदाचा बाळ याने केला नवला. बसा बसा. लॉकडाऊन मला बरेच दिवस कार्यक्रमच नाही आहेत. सगळेच आनंद लुटत आहेत. त्यामुळं महाराज मंडळी सुद्धा घरीच आहे किती दिवसापासून. या ठिकाणी उपस्थित मान्यवर, आपल्या या 173व्या सप्ताहाच्या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष, वैजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय प्राध्यापक बोरनारे सर, त्याचप्रमाणे आमचे बाळासाहेब कापसे पैठणी उद्योग समूह, त्यांचं नेहमीच सहकार्य आपल्याला भेटायला असतं. आज हा जो बेटाचा विकास आपल्याला दिसत आहेत, या विकास कामाकरता आणि फार मोठं योगदान त्यांचं आहे, त्यांनाही धन्यवाद. आमचे कळूभाऊ काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सप्ताहामध्ये आणि पाकगृहाची जबाबदारी त्यांच्याकडेच असते, पण यावर्षी ते काही तर थांबले, ते म्हणले तर कामच नाही. कारण मोजक्या समाजामध्ये आपला कार्यक्रम आहे, लाखो समाज असतो त्यावेळेला आणि मोठ्या नियोजनाची गरज असते, त्यावेळेला आमचे कळूभाऊ मात्र पूर्ण वेळ देतात. वास्तविक त्यांच्याकडे फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे या ठिकाणी उपस्थित असणारे बाकीचे सर्व मान्यवर, आमचे बाबासाहेब चिडे, बाबासाहेब पाटील जगताप, त्याचप्रमाणे माननीय माजी आमदार मुरकुटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आज माननीय माजी आमदार मुरकुटे साहेबांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांना सर्वांना शुभेच्छा. आणि आपल्या तीर्थक्षेत्र विकास असेल, पर्यटन असेल, त्याकरता जे फाईल तयार करायच्या, मंत्र्यापर्यंत पोहोचायचं, त्याकरता आपली माणसं मुंबईला गेल्यानंतर आणि खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य त्या काळामध्ये त्यांनी केलं. म्हणून माननीय मुरकुटे साहेबांना धन्यवाद. या ठिकाणी आपले कमिटीमध्ये किशोरांना थोरात आहेत, कमलाकर भाऊ कोते आहेत, संदीप शेठ पारक आहेत, संतोष जाधव, हे सगळे कमिटीमध्ये होते. आमचे कृष्णभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, कृष्णभाऊ डोनगावकर, जे भाऊसाहेब पाटील फुलारे, आणखी उपस्थित असणारे बाकी सर्व मान्यवर, महाराज मंडळी. आता प्रत्येक वर्षी सप्ताहाची जबाबदारी आपल्यावर राहत नव्हती, परंतु यावेळी जबाबदारी पडली, त्यामुळं खर्च जो आहे हा खर्च कमिटीवर जरा बोजा पडला त्याचा. तर कारण साधना चॅनलला 5 लाख रुपये खर्च आलेला आहेत आणि एक शूटिंग कॅमेऱ्यावाल्यांचा 1 लाख रुपये,
मंडपाचे 2,51,000 रुपये. विचारलं का शर्माजींना पण? बरं बरं बरं. असे जवळजवळ 9 लाख रुपयाचा आपला हा वरवर खर्च आहे. बाकी अन्नदान वगैरे हा जो खर्च आहे तो तर आमचे सरांनी संपूर्ण अन्नदानाकरता लागणारे ज्या काही किराणा होता तो सर्व भरलेला आहे. आणि चिवड्याचा जो विषय दरवर्षी कापसे पाटील करतात यावर्षी पण त्यांनी केलेला आहे. आणि जे काही आपण पावती पुस्तक छापले होते त्या पावती पुस्तकांचा खर्चही जे बाळासाहेब कापसे यांनी केलेला आहे. हां, आणि सुरुवातीपासून बेटामध्ये सर हजर आहेत. वास्तविक आमदार म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे, पण एक बेटाचे भक्त आहेत, ते निष्ठा आहे त्यांची, आणि म्हणून ते सतत या ठिकाणी हजर आहेत. तर आता याकरता माननीय आमदार बोरनारे सर यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत. बाबासाहेब पाटील चिडे यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत. कडूभाऊ काळे यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत. कापसे पाटील यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत. आणि आमचे किशोरअण्णा थोरात यांनी 21,000 रुपये दिलेले आहेत. किती झाले? 1 2 3 4 4,21,000 रुपये होतात. खर्च मात्र 9,01,000. आता आपण गावोगावी जे पुस्तकं दिलेली आहेत त्यातून काही जमा होतील, ते आपल्याला खर्चामध्ये त्याचा उपयोग करावा लागेल. तर अशा प्रकारे आपले जे कमिटी आहेत त्यांनी 1 लाख रुपये दिलेत, त्यांनाही धन्यवाद. आणि गावोगावी जे आपण पुस्तकं दिले त्या पुस्तकांमधून ज्या ज्या लोकांनी जी जी काही देणगी दिली असेल अजून ते जमा व्हायचे आहेत. कारण लोक घेऊन यायला तयार होते, पण इथं येता येत नाही कारण परवानगी नाही आहेत. लोकांना परवानगी दिली असते तर मग हे ग्राउंडही पुरलं नसतं. आणि त्यामुळं नियमाचं उल्लंघन झालं असतं. नियमाचं उल्लंघन होऊ नये म्हणून सर्व लोकांना आम्ही सांगितलं की तुम्ही गावीच थांबा, घरीच थांबा. सप्ताह संपल्यानंतर ते पुस्तकं आपण जमा करू. आणि हे राहिलेले जे काही पैसे आहेत, जो 9 लाख रुपये खर्च, त्यापैकी अजून 5 लाख रुपये आपल्याला देणे आहेत. आणि ते आता आलेल्या रकमेतून ते आपल्याला देता येतील. किती येतील आपल्याला माहिती नाही, पण जे काही येईल, जे काही लोकांनी भावनेने श्रद्धेने 100-200 रुपये दिले असतील ते पैसे आणि या पावती पुस्तकाचे जमा होतील आणि त्यातून हा राहिलेला खर्च आपला पूर्ण केला जाईल. विठाला 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 अशा प्रकारे असणारा वेणू आहेत. शरद पौर्णिमेची निर्मल रात्र, चंद्राचा शीतल प्रकाश, कुमुदिनीचा सुगंध, भ्रमराचा गुंजार व यमुनेचा कलर व मंद मंद वाऱ्याच्या झुळका आणि त्यामध्ये असणारा वेणूचा स्वर. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. शरद पौर्णिमेची रात्र. स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणी वह. गोपिकांचं भगवंतांनी स्वागत केलं. गोपींना सांगितलं एकटं दुकटं जंगलात येऊ नये, पण त्या गोपींचा भाव पाहिल्यानंतर भगवंताने गोपींशी लीला केली, रास लीला. रसो वैसह इति रासः, रसरूप असणारी लीला भगवंताची. वेणू भगवान परमात्मा वाजवत आहेत. वेगवेगळ्या छंदात. कारण काहींना त्या वेणूतून गीत ऐकायला आलं, काहींना त्या वेणूतून स्वर ऐकायला आले, तर काहींना त्या वेणूतून कुंजन ऐकायला आलं. जे अधिकारी, पूर्ण यथार्थ अधिकारी आहेत, अशा उच्च अधिकाऱ्यांना त्या वेणूतून गीत ऐकायला आलं. आणि ते छंदांमधून. व्याकरणामध्ये छंद हा एक स्वतंत्र विषय आहे. वेगवेगळ्या छंदामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रचना. छंद म्हटल्यानंतर त्याचे चरण किती, कोणत्या चरणामध्ये किती अक्षर, त्या अक्षरांमध्ये किती ऱ्हस्व, किती दीर्घ, कोणत्या जागेवर ऱ्हस्व आहे, कोणत्या जागेवर दीर्घ आहेत, यावरून तो छंद ठरत असतो.
एका एका छंदाचे कोट्यावधी प्रकार आहेत. नारद पुराणामध्ये हे काही छंद सांगितले. मंदाक्रांत छंद, वर्हापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं विप्रदवासः कनककपिशं वैजयन्तींजमाला. मंदाक्रांत छंदात गायलेला श्लोक आहे. मंद मंद आक्रांत, अंतःकरणाला मंद मंद असा आनंदाचा स्पर्श करणारा. शार्दूल विक्रीडित छंद, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुत स्तुन्वन्ति दिव्यस्तवैर वेदैः सांगपद क्रमोपनिषदेर गायन्त्यम सामगाः. हा श्लोक शार्दूल विक्रीडित छंदातला आहे. बृहती छंद, जगती छंद, अनेक छंद आहेत. छंदांचे हजारो प्रकार आहेत आणि एका एका छंदांचे कोट्यवधी प्रकार आहेत. संपूर्ण छंदांचा जर अभ्यास करायचा ठरला तर आयुष्य संपून झाले तरी छंदांचा अभ्यास पूर्ण होणार नाही. पण या ठिकाणी छंद हा शब्द माऊलींनी वापरला. वेणू काहींच्या कानावर पळतोय, तो परमात्मा वेणू वाजवतोय, पण छंदे छंदे आणि छंदातून हा वेणू वाजवित असताना संपूर्ण त्रिभुवन गर्जना, त्रिभुवनामध्ये तो वेणू गरजत आहेत. आणि अशा परमात्म्याला पाहायला माझं मन उतावीळ झालंय द्वितीय चरणामध्ये. छंदे छंदे वेणू वाजे, छंदे छंदे वेणू वाजे, त्रिभुवनी धनु गाजे, त्रिभुवनी धनु गाजे, त्रिभुवनी धनु गाजे, त्रिभुवनी धनु गाजे. उताविळा मना माझे, उताविळा मना माझे भेटावया, छंदे छंदे वेणू वाजे, छंदे छंदे वेणू वाजे, छंदे छंदे वेणू वाजे, छंदे छंदे वेणू वाजे. रब्बार घुमाई, रब्बार घुमाई, रब्बार घुमाई, रब्बार घुमाई, रब्बार घुमाई,
जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई परम श्रद्धेय देवगड संस्थान महंत भास्कर गिरीजी महाराज ते सप्ताहामध्ये एक दिवस येऊन जात असतात. यावर्षी या अडचणीमुळं ते येऊ शकले नाही. त्यांनी माननीय माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडे संदेश पाठवलेला आहेत आणि प्रसाद म्हणून वस्त्रसुद्धा पाठवलेलं आहेत आणि आपल्या सप्ताहाला शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. प्रत्येक वर्षी एक दिवस ते येऊन जात असतात. परम श्रद्धेय भास्कर गिरीजी महाराज त्यांना सुद्धा त्रिवार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या सप्ताहाच्या ध्वजारोहणाला महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात येऊन गेलेत. त्यांनी चांगल्या प्रकारचं आपल्याला सहकार्य केलं. नाही तर अशा कालावधीमध्ये परवानगी मिळणं फार अवघड होतं. जी पोलीस यंत्रणा आहेत, पोलीस खात्याने खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला सहकार्य केलं, प्रशासनाने सहकार्य केलं. तहसीलदार असतील, प्रांत तहसीलदार या सर्वांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. विरगाव पोलीस स्टेशन, वैजापूर, श्रीरामपूर पोलीस स्टेशन, दोन्ही पोलीस स्टेशनने चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि म्हणून त्याही सर्व पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनाही सुद्धा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला 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 विठ्ठल 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 हो छंदे छंदे वेणू वाजे त्रिभुवने गणू गाजे होता विळमन माझे भेटावया. छंदे छंदे वेणू वाजे लयबद्ध, कारण छंद अतिशय लयबद्ध असतात. रस्व दीर्घ सुद्धा इकडं तिकडं छंदात कधी होत नाही. रस्व दीर्घाची जागा बदलली तर छंद बदलतो, त्या छंदाचं स्वरूप बदलतं. असे जे अधिकारी भक्त होते त्यांना गीत ऐकायला येत होतं. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी त्यांना स्वर ऐकायला आले. कोणत्या स्वरात गात आहेत, कोणत्या रागात गात आहेत. ज्याला स्वराचं ज्ञान आहे त्यांना स्वर, आणि जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांना कुंजन ऐकायला, आवाज येतोय, पूर्णतः स्पष्ट स्वराचं ज्ञान होत नाहीये. वेणू एकच आहेत, वाजवणारा तोच आहे, वेणूही तोच आहेत, पण ऐकणाऱ्यांमध्ये त्यांच्या वृत्तीमध्ये भेद असल्यामुळं प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने तो वेणू ऐकायला येतो. अशा प्रकारे त्या परमात्म्याला पाहण्याकरता भेटण्याकरता माझं मन उतावीळ होत आहे. उतावीळ मन माझे भेटावया.
लांबलचक 6 कडव्याचा अभंग आहेत. संक्षिप्त चिंतन करून आपल्याला पुढे जायचं आहे, जास्त विस्तार करता येणार नाही. विठाला 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 मूर्तिमंत जे परब्रह्म आहे ते परब्रह्म गोकुळात अवतीर्ण झालेला आहेत आणि त्या गोकुळामध्ये ते लीला करतायत. अनेक लीला केल्या भगवंताने. त्यामध्ये गोरक्षण, स्वतः भगवान परमात्मा गायी चारतात, ज्याचं वर्णन श्रुती शास्त्र करू शकत नाही, जो मनबुद्धीच्या पलीकडे आहेत, जो ब्रह्मदेवाला कळाला नाही. ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला असता तर ब्रह्मदेवाने गोपाळ वस्त्र चोरून नेली नसती. भगवान कृष्ण परमात्मा जेव्हा गोपाळांचं उच्चिष्ट खाऊ लागले आणि भगवंत उच्चिष्ट खातायत हे पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाला संशय आला की कृष्ण भगवान असू शकत नाही, कारण भगवान उच्चिष्ट खाऊ शकत नाही. उच्चिष्टमपि चावेद्यम भोजनम तामसप्रियम. उच्चिष्ट भोजन हे तमोगुणी माणसाला प्रिय असतं आणि भगवंताच्या जवळ तमोगुण नाहीयेत. स्वगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्वगुण विणली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. सतचित आनंद रूप असणारा तो परमात्मा आहे. तिथं तमगुण नाही आहेत, शुद्ध सत्वगुण विणली रे. शुद्ध सत्वगुण संपन्न भगवान आहेत आणि कृष्ण उच्चिष्ट सेवन करतो. उच्चिष्ट सेवन करणं हे तमोगुण कार्य आहेत आणि तमोगुण तर भगवंताजवळ असू शकत नाही. याचा अर्थ कृष्ण भगवान असू शकत नाही, हा ब्रह्मदेवाचा तर्क आहे. पण ब्रह्मदेव विसरला. भगवान परशुरामचंद्राने शबरीची उच्चिष्ट बोरं खाल्ली नव्हती का? शबरी की बेर सुदाम जी की चावल. शबरी की बेर सुदाम जी की चावल. रुचि रुचि भोग लगावे. शबरी के बेरे सुदाम जी के चावल. रुचि रुचि भोग लगावे. जल विदुरा घर जावे. उद्धव जी जल विदुरा घर जावे. जल विदुरा घर जाए. शबरीची उच्चिष्ट बोरं खाल्ली. ब्रह्मदेव विसरला. ब्रह्मदेवाला संशयाला कृष्ण भगवान असू शकत नाही. ब्रह्मदेवाने गोपाळ वस्त्र चोरून दिली. महाराज भगवंताने नवीन गोपाळ वस्त्र निर्माण केले, तसेच जसे पूर्वी होते. सर्व इंद्रिय, हात पाय डोळे नाक कान जसेच्या तसे. अंगठ्याचे ठसे सुद्धा जसेच्या तसे. आवाजही जसाचा तसा. वस्त्रही जसेचे तसे. भगवंताने नवीन गोपाळ निर्माण केले म्हणण्यापेक्षा भगवानच गोपाळ बनले. या लीलेतलं एक रहस्य सांगतो तुमच्या लक्ष देण्याकरता. गोपिका जेव्हा गारण घेऊन येत होत्या ना, यशोदेकडे गोपिका गारण घेऊन येत होत्या, त्या गोपिकांना एक गोष्ट खटकत होती की यशोदेकडेच कृष्ण का, आमच्याकडे का नाही?
असं कोणतं आमचं पुण्य कमी पडलं बरं? अशी ग्लानी त्या गोपींना कधी कधी निर्माण होत असे. त्यांनी ती गोपींची ग्लानी दूर करण्याकरता एक वर्षभर गोपींच्या घरी गोपाळांच्या रूपाने भगवान होते. ज्या वर्षभरामध्ये गोपाळ वासर ब्रह्मदेवाने चोरून नेले, त्या कालावधीमध्ये गोपींच्या घरी गोपाळांच्या रूपाने भगवान आहे आणि एक वर्षभर त्या गोपींची इच्छा पूर्ण केली. दुसरं महत्वाचं रहस्य यामध्ये आहे, गायींच्याही मनामध्ये वात्सल्य भाव निर्माण होत होता ना. एकदा यशोदा गायीचं दोहन करीत होती. कृष्ण पळत पळत गेला, आई मला भूक लागली. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. घराकडे चाल, मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. साध्या गव्हाची पोळी लाटी, मला गे पुरणपोळी करून दे मोठी. नाही अळवीत गुळासाठी, मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल, 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 मला जेवू घाल. आई मला भूक लागली, मला जेवू घाल. लहानच घे घेऊंडा, मला भाजून दे गे मोठा मांडा. लांब गेल्या गाईच्या झुंडा, मला जेवू घाल. यशोदा गो दोहन करीत होती. यशोदा कृष्णाला म्हणली, खाली बस, आ कर. आ केल्याबरोबर कृष्णाच्या मुखामध्ये दुधाची धार सोडली. दारोष्ण दूध भगवान पितायत. गायीनी पाठीमागं वळून पाहिलं. ब्रह्मांडाला तृप्त करणारा परमात्मा आज आपल्या दुधाने तृप्त होत आहे, यापेक्षा कोणतं भाग्य असू शकतं बरं. गायीने पाठीमागं वळून पाहिलं, हंबरडा फोडला आणि वासराप्रमाणे गाय कृष्णाला चाटू लागली. आणि गायीच्या मनामध्ये सुद्धा एक भाव निर्माण झाला, खरोखर वासराप्रमाणे स्तनाला मुख लावलं तर. मग ब्रह्मदेवाने जेव्हा गोपाळांनी वासरं चोरून नेलीत ना, तेव्हा गोपाळांच्या रूपाने गोपिकांकडे भगवान होते आणि वासराच्या रूपाने गायीजवळ होते. गायींच्या जवळ जे वासरं होते ती वासरं नव्हती, प्रत्यक्ष भगवान वासराच्या रूपाने होते. त्या गायींचा वात्सल्य भाव सुद्धा भगवंताने पूर्ण केला. कारण हे गायी सुद्धा साधारण नाही, मोठे मोठे तपस्वी ऋषी मुनी तिथं गायीच्या रूपाने आहेत. पण एक वर्षानंतर जेव्हा ब्रह्मदेव परत आल्यानंतर ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं आणि ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला. ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली. मी हे सांगत होतो, जो ब्रह्मादिकांना कळत नाही, श्रुती शास्त्राला सुद्धा कळत नाही. ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखितो गोवळा, श्रुती नेणवे त्या लीळा वेदा संकादिका. तो परमात्मा गायी राखीत आहे, गायीची सेवा करीत आहे. तृतीय चरणामध्ये ब्रह्मविद्येचा पुतळा, ब्रह्मविद्येचा पुतळा, ब्रह्मविद्येचा पुतळा, ब्रह्मविद्येचा पुतळा. गाई राखितो गोवळा, गाई राखितो गोवळा, गाई राखितो गोवळा, गाई
सनकादिका वेदा सनकादिका वेदा सनकादिका छंद छंद वेणु वाजे छंद छंद वेणु वाजे छंद छंद वेणु वाजे ब्रह्मविद्येचा पुतळा गाय